अजित पवारांनी 24 तासात राजीनामा द्यावा, अन्यथा दिल्लीत जाऊन अमित शहांकडे राजीनाम्याची मागणी करणार। पार्थ पवार जमीन गैरव्यवहार प्रकरणावरून अंजली दमानी यांचा गंभीर इशारा। मुंबई महापालिकेत एका मतदाराचं नाव तब्बल 103 वेळा नोंदवलं तर माजी महापौर किशोरी पेडणेकरांचं नावही दुबार। तात्काळ याद्या दुरुस्त करण्याची मागणी। चुकलो माफी मागतो, अंबाजोगाईमधल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर अजितदादांची दिलगिरी। जीभ घसरली पण काम थांबणार नाही, अजितदादांनी केलं स्पष्ट। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या सभांचा धडाका। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची पालघरमध्ये जाहीर सभा, तर एकनाथ शिंदेंची वाशिम यवतमाळमध्ये आणि अजित पवारांची अकोल्यात सभा। आमच्याकडे नगरविकास खातं 1 तारखेला सकाळी लक्ष्मी दर्शन। मंत्री गुलाबराव पाटलांच्या वक्तव्यानं वाद, पाटलांच्या विधानावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून सारवासारव। संभाजीनगरमध्ये शिंदेंच्या शिवसेनेत धुसफूस, निवडणुकीच्या कामात सहभागी करून घेतलं जात नाही, बंड करावं लागेल। जिल्हाध्यक्ष राजेंद्र जंजाळ यांची पालकमंत्री संजय शिरसाटांवर तोप। संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयातील चुकीच्या मृत्यू प्रमाणपत्राविरोधातल्या बातमीचा इम्पॅक्ट। जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समितीची स्थापना। पालकमंत्री संजय शिरसाट यांची माहिती। भारताचा कसोटी क्रिकेटमधला आजवरचा सर्वात मोठा पराभव। दुसऱ्या कसोटीत दक्षिण आफ्रिका 408 धावांनी विजयी। 25 वर्षांनंतर आफ्रिकेनं भारतात कसोटी मालिका जिंकली। केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यासाठी मोठे निर्णय। पुणे मेट्रो आणि बदलापूर कर्जत रेल्वे मार्गाच्या विस्तारासाठी केंद्राकडून निधी मंजूर। गौतम गंभीरनं स्वीकारली मानहानीकारक पराभवाची जबाबदारी। दोष सर्वांचा पण सुरुवात माझ्यापासून, माझ्याच मार्गदर्शनाखाली चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली, हेही लक्षात ठेवावं, गंभीरचं उत्तर।